अंजली दमानी यांच्या आरोपांचं धनंजय मुंडेंकडून खंडन करण्यात आलंय। दमानी यांचे पुन्हा अर्धवट ज्ञान आणि खोटं प्रदर्शन असं मुंडेंनी म्हटलं। जीआर काढण्याची पद्धत आधी समजून घ्या असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय। धनंजय मुंडेंनी दमानी यांच्या आरोपांचं खंडन केलंय। दमानी यांनी पुन्हा एकदा अर्धवट ज्ञानाच्या आधारे खोटं बोलून जीआर काढला वगैरे म्हणून जे आरोप केले ते संपूर्णपणे चुकीचे आहे। शासनाच्या कार्यनियमावलीनुसार जीआर अर्थात शासन निर्णय निर्गमित करण्यासाठीची एक पद्धत आहे। फाईल सादर केल्यानंतर ती उपसचिव, विभागाचे सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव यांच्यामार्फत मंत्र्यांच्या समोर मान्यतेस्तव येत असते। मंत्र्यांची मान्यता होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे IAS अधिकारी ही फाईल तपासतात आणि त्यानंतरच जीआर निर्गमित होतो। त्यामुळे खोटं बोलून जीआर काढला असं म्हणणं म्हणजेच निव्वळ हास्यास्पद आहे। मीडिया ट्रायल करणं आणि अर्धवट बुद्धीचं प्रदर्शन करणं असं हे आहे। मंत्रिमंडळाचा निर्णय झाला किंवा नाही असं भासवून निर्णय होत नाही। भासवून गोष्टी करण्यासाठी ती दमानी यांची प्रेस कॉन्फरन्स आहे का? ऑफिस ऑफ प्रॉफिट पासून ते काहीही तथ्य नसलेल्या घोटाळ्यांचे कोणते तरी अर्धवट कागदपत्र समोर दाखवून त्याला पुरावा म्हणणं आणि मीडिया ट्रायल रन करणं हा दमानी यांचा व्यवसाय झालेला आहे। त्या संदर्भात त्यांच्याकडे कॉन्क्रीट कागदपत्र असल्यास त्यांनी न्यायालयात जावं। आता न्यायालयामध्ये आम्ही देखील त्यांना योग्य तो धडा शिकवू।